नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला, धन्यरंकारजी. आज आपण समागमच्या तिसऱ्या दिवशी सद्गुरू माताजींनी आपल्याला काय काय सांगितलं प्रवचनामध्ये यावर थोडीशी चर्चा करूयात. दासीला उशीर झालाय, आता दासीच्या पाठीमागं शेतातली कामं असल्यामुळं दासीला व्हिडिओ करणं होत नव्हतं. दासीला क्षमा करा. पण सद्गुरू माताजींनी आपल्याला समागमच्या तिसऱ्या दिवशी सांगितलं की सुरुवातीलाच माताजी म्हणाल्या की पुढच्या वर्षीचा समागम आपल्याला कुठं व्हायचा आहे, डिक्लेअर झालेला आहे. पुढच्या वर्षी आपल्याला सांगली या ठिकाणी समागमसाठी सगळ्यांना जायचं आहे. सद्गुरू सांगत होते की आतापर्यंत आपण लहान मोठे वृद्ध सगळ्यांच्या मुखातून एकच संदेश ऐकत होतो. सगळे एकच संदेश सांगत होतात की माणसा तू माणूस बन. का तर आज जगामध्ये दिसायला तर सगळी माणसासारखी दिसतायत, पण माणसासारखी कर्म मात्र करत नाहीत. मग सद्गुरू सांगतायत की या माणसाला जे श्रेष्ठत्व प्राप्त झाले ना, ते कशासाठी हेच हा माणूस जाणून घ्यायला तयार नाही. मग सत्संगमध्ये जे महात्मा प्रेरणा देत आहेत, जे संदेश सांगत होते लोकांना की आम्ही बी घडलो, आता तुम्हीही घडा. म्हणतात ना की आपण तरलो नवल नव्हे, कुळे उद्धरावी इतरांची. मग कुठेतरी सद्गुरू आम्हाला हा संदेश देत आहेत की सद्गुरू सांगतायत की या प्रकृतीमध्ये सगळं काय आहे, पशु पक्षी जनावर वृक्षवल्ली सगळं आहे, पण यांच्यापेक्षा श्रेष्ठत्व ह्या माणसाला का आहे. का तर ह्या माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर या माणसाला ब्रह्मज्ञान मिळू शकते, या भगवंताची ओळख होऊ शकते आणि त्या ब्रह्मज्ञानानुसार हा माणूस चालू शकतो. म्हणून हा माणूस श्रेष्ठ मानला गेलेला आहे. नाहीतर दुसरे जर बदल बघायला गेलं तर पशु पक्ष्यांनाही लेकरं होतात, पशु पक्षी सुंदर घरटे बांधतात. अहो माणूस खालून जमिनीपासून वरती घरट आपलं स्वतःचं घर बांधतो, पण पशु पक्षाचं तर बघा, चिमणीचं घरट बघा कधी उलट बांधलेलं असतं तिनं, म्हणजे किती हुशार म्हणावं लागेल. पण त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठत्व ह्या माणसाला दिलेलं आहे. का तर हा माणूसच हे ब्रह्मज्ञान घेऊ शकतं आणि ह्या ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर ही जी येरजार आहे ना ती संपू शकते. का तर या माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतरच आपल्याला ह्या 184चा फेरा चुकवता येऊ शकतो. सद्गुरू एवढ्या तळमळीला आपल्याला सांगतायत. नेमकं काय उद्देश असेल सद्गुरूचा. म्हणतात ना, शंशाबाबा अवतारसिंहजी महाराज अवतारवाणीमध्ये म्हणतात की सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याशी संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. या माग सद्गुरूचा उद्देश हाच आहे की सगळ्यांचं भलं व्हावं. अहो ज्ञानेश्वर माऊलींची तीच अवस्था होती हो. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि माझ्या सद्गुरूची आज तीच सदिच्छा आहे. मग कुठेतरी माझा सद्गुरू हे सांगतोय की तुम्ही ब्रह्मज्ञान घ्या आणि हे ज्ञान तुम्ही आणखीन इतरांपर्यंत पोहोचवत जा. मग आज आपण ह्या ब्रह्मज्ञानाचा किती प्रचार प्रसार करतोय, माझ्याकडून ह्या ब्रह्मज्ञानाचा प्रचार होतोय का नाही, प्रत्येकानं आपलं आपलं निरीक्षण करायचंय. हा प्रत्येकाला प्रचार करण्यासाठी सुंदर बोलताच यावं असं काही नाही बरं का, पण सुंदर कर्म मात्र सगळ्यांना करता येतात. मग मला या निरंकारी मिशनचा, माझ्या सद्गुरूचा या ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार जर करायचा असेल तर मला नका का बोलता येईना, नका का सुंदर गीत म्हणता येईना, पण मला कर्म तरी सुंदर करता येत आहेत ना, मग मी ते तरी करणार. नाहीतरी निरंकारी मिशनचा प्रचार करताना एखादा प्रचारक कितीही सुंदर बोलत असेल, मन मोहून टाकत असेल पुढच्यांचं, आणि स्वतःची कर्मच जर चांगली नसतील तर त्याला काही उपयोग आहे का. अगदी त्याच पद्धतीनं मला नाही बोलता येऊ द्यावं सुंदर, पण मला माझी कर्म जरी सुंदर करता आली ना तरी भरपूर आहे. का तर सद्गुरू खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजावतायत. सद्गुरू म्हणतायत की सेवा करण्यासाठी आपल्या हाताने सेवा करण्याची गरज नाही, माझ्या मनातून जरी भाव निर्माण झाला ना तो सेवेचा, ती सेवा सुद्धा सद्गुरूला परवा नाही. सद्गुरू म्हणतायत जे इथपर्यंत येऊ शकले नाहीत ना समागमला, त्यांना सुद्धा त्यांची भक्ती परवा नाही. अहो सद्गुरू आपल्याला खूप समजून घेता येतो, सद्गुरूला सांगण्याची गरज नाही. आपण नुसतं म्हणतो सद्गुरू अंतर्यामी, सद्गुरू अंतर्यामी, आणि जेव्हा माझ्याकडून काही होत असेल ना, मला समागमला न जाणं झालं नाही किंवा दुसरा कोण समागमला आला नाही तर नाही हो माझं हे कारण होतं म्हणून मी समागमला आलो नाही. नाही हो, त्याला काही कारण नसताना तो समागमला आला नाही. काही सांगण्याची गरज नाही हो कुणाला. सद्गुरूला माहित आहे माझ्या कुणाला काही कारण होतं, काही कारण नव्हतं, काही नका सांगू कुणाला. का तर हा विषय बाकीच्या गोष्टी कुणाला सांगण्याचा नाही. तुम्हाला सांगायचंयच ना तर हे ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार करा, की सांगा माझ्या सद्गुरूजवळ आल्यानंतर, आमच्या सत्संगमध्ये आल्यानंतर तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळू शकतं, तो देव मिळू शकतो, मग तुम्ही इथे या. फक्त आणि फक्त एवढीच तळमळ माझ्या मनामध्ये राहिली ना तर मी या निरंकारी मिशनचा प्रचारक आहे. हो, मी या निरंकारी मिशनचा प्रचारक आहे. सद्गुरू सांगतायत
की मी एक बीज आहे, म्हणजे आपण सगळे एक बीज आहोत. या बीजापासून एक मोठा वृक्ष तयार होऊ शकतो, ज्याला पानं, फुलं, फांद्या, फळे सुद्धा लागू शकतात. पण कधी? जेव्हा ते बीज जमिनीमध्ये मातीत रुजेल. मग अगदी त्याच पद्धतीने मी कोण आहे याची ओळख करायची ना, मी नेमकं काय आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल ना, अगोदर त्या ब्रह्मज्ञानाची गरज आहे. मग ते ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर मला कळतं की मी कुठून आलो, मला जायचंय कुठं, मी इथं का आलोय, हे जेव्हा मला कळेल ना, तेव्हा आपोआप माझी कर्म सुंदर होणार आहे. तो सद्गुरू माताजी सांगतायत की एखादा माणूस जर समोरून आला तर आपल्याला तो खूप आवडतं, त्याचं बोलणं सुद्धा खूप आवडतं, मन मोहून टाकतं एखाद्याचं बोलणं. आणि एखादा माणूस जर आला तर आपल्याला तो कधी जाईल वाटतोय, त्याचं मला तोंड सुद्धा बघायचं नाही, असं बरेच काही गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. मग एखादा माणूस आल्यानंतर आनंद होतोय आणि एखादा माणूस आल्यानंतर दुःख होतोय, नकोसा वाटतोय. याला कारण काय? एखादा माणूस देव माणूस असतो आणि एखादा माणूस राक्षसी वृत्तीचा वाटतोय, याला कारण काय? मग ज्यावेळेस हे ब्रह्मज्ञान होईल ना माणसाला, ज्यावेळेस हे ब्रह्मज्ञान मला मिळाल्यानंतर माझी अवस्था संतांसारखी होऊन जाते, त्यावेळेस मला कोणी मला नकोसं वाटणार नाही किंवा मी कोणाला नकोसा वाटणार नाही. आता प्रत्येकामध्ये त्याचं रूप बघितल्यानंतर सद्गुरू माताजी म्हणतायत की एखाद्याला हात देऊन त्याला वर उचलायचं तर सोडा, उलट पाय खेचून खाली पाडण्याचा प्रयत्न जास्त चालू आहे. एखाद्याला त्रास देणं, एखाद्याचा अधिकार, त्याचा हक्क हिसकावून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग माणूस जन्म मिळाला कशासाठी हे सगळं विसरून बाकीच्या गोष्टीमध्ये धुंद झालेला आहे. सद्गुरू माताजी म्हणताय या धरतीला स्वर्ग बनवण्यासाठी आला होता, पण कुठंतरी हिची अवस्था एवढी बिघडून चाललाय. माताजी म्हणतात की प्रदूषण अंदर हो या बाहर दोनों हानिकारक है. छोटस उदाहरण समजून देताना सद्गुरू आपल्याला सांगतायत की एक भिकारी हातामध्ये कटोरा घेऊन रस्त्याच्या कडेला रोज भीक मागत होता, थोडेसे मोजके चिल्लर पैसे गोळा करत होता आणि एके दिवशी मरूनही गेला. रस्त्याच्या कडेला त्याचं प्रेत पडलंय, त्याचा कटोरा असाच साईडला पडलाय. एक समजूतदार व्यक्ती तिथून जात होता, बघितलं तर कटोरा खूप मौल्यवान होता, सोन्याचा होता. पण त्या भिकाऱ्याला माहिती नव्हतं. तो कटोरा घेऊन तो त्याच्यामध्ये थोडे थोडे पैसे मागत होता, पण त्याला हेच माहिती नव्हतं की त्याचा जो कटोरा आहे ना, तो खूप मौल्यवान आहे. तो विकून जरी त्यानं खाल्ला असतं तरी त्याच्या कितीतरी पिढ्या सुद्धा त्याच्यात जगू शकल्या असत्या, पण याची त्याला जाणच नव्हती. आज कुठंतरी अवस्था ती फक्त ते उदाहरण सांगायचं एवढ्यासाठी होतं सद्गुरूला, की ती अवस्था फक्त त्या महात्म्याची किंवा त्या भिकाऱ्याची, त्या कटोऱ्याची नाही, तर ती अवस्था सगळ्या माणसाची झाली की माझं मूल्य काय आहे, माझं महत्व काय आहे हेच मला माहिती नाही. संतांनी सांगितलंय ना की देव पहावयाशी गेलो आणि ते देवाची होऊन ठेवलो. मग आज ज्या देवासाठी आपण कुठेही वनवन भटकतोय ना, इकडं तिकडं फिरतोय, तो देव माझ्यामध्येच आहे, नव्हे नव्हे तर मीच देव आहे, हे अजून मला माहितीच नाही. मग हे मला कधी कळणार? ते आम्हाला कळेल ज्यावेळेस आम्ही हे ब्रह्मज्ञान घेऊ, ज्यावेळेस आम्ही या देवाला पाहू, ज्यावेळेस आम्ही या सद्गुरूंची वचनं ऐकू. सद्गुरू माताजी म्हणतायत की आम्ही बघा, जेव्हा गरज वाटते, जेव्हा दुःख येतं, जेव्हा आमच्या घरामध्ये कोणतरी आजारी असतं, आम्हाला काहीतरी त्रास असेल, आमची परिस्थिती काहीतरी बेताची नसेल, त्यावेळेस आम्हाला याची आठवण होते आणि आम्ही त्यावेळेस तुही निरंकार मैं तेरी शरण हा मैनू बक्षलो असं म्हणतो. माताजीने एक छोटंसं उदाहरण सुद्धा दिलं होतं की आम्ही कोणाच तरी घरी गेलो एखाद्या महात्म्यांच्या, सगळेजण टीव्ही बघत बसलायत आणि आम्ही अचानक म्हणतो तुही निरंकार. ते महात्मे दचकून म्हणतात का हो, काय झालं, काय झालं? हे महात्मे म्हणतात नाही, काही नाही झालं, मी नामस्मरण करत होतो. ते महात्मे म्हणतात नाही, आम्हाला वाटलं काहीतरी घडलं काही की म्हणून. अहो म्हणजे तुही निरंकार कोणाला दचकवण्यासाठी आहे का, कुणाला दाखवण्यासाठी आहे का मोठ्याने? अहो तुम्ही जे काही नामस्मरण करायचंय ना ते मनामध्ये करू शकताय, नाहीतरी याच्याशी तार जोडून ठेवायची गरज आहे. कुणाला दाखवण्यासाठी आम्हाला काहीच करायचं नाही हो. किंवा आमच्याकडून आज दिवसभरामध्ये बरेचशी पापं झालीत, बऱ्याचशा चुका झाल्यात आणि कुठंतरी त्या संपाव्या म्हणून आम्ही नामस्मरण करत बसावं, अशानं ती पापं कमी होणार आहेत का? अगर त्या चुका नष्ट होणार आहेत का? सद्गुरूला अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्यात समजून आपल्याला, पण ती समजून घेण्याची गरज आहे आपली. आता आपण एकमेकाला सांगायला गेलो तर त्यांना सुद्धा पटत नाही. आपल्यालाही कोणी आपली चूक सांगितलेली पटत नाही आणि आपण दुसऱ्याला सांगितलेलं ते त्यालाही पटत नाही. अहो माताजी म्हणतात अहंकार येण्यासाठी त्या रावणा एवढी प्रॉपर्टी इस्टेट असायची सुद्धा गरज नाही. झोपडीमध्ये सुद्धा अहंकार येऊ शकतो. ज्याच्या घरी खायला नाही त्याला सुद्धा अहंकार येऊ शकतो.
अहंकार येण्यासाठी राजा महाराजासारखी धनदौलत असायची गरज नाही, सद्गुरू स्वतः सांगतायत. मग आम्हाला कधी कळणार? आम्ही झोपडीत असून सुद्धा आम्हाला अहंकार येतोय का? किंवा आमचं घर कुठंतरी छान आहे म्हणून आम्हाला अहंकार येतोय का? किंवा आम्हाला चांगलं बोलता येतंय म्हणून आम्हाला अहंकार येतोय का? किंवा मला खूप छान गीत म्हणता येतंय म्हणून मला अहंकार येतोय का? किंवा मी खूप छान बोलते, आमच्या घरामध्ये सगळे छान बोलतात, त्या शेजारच्या घरामध्ये चांगले बोलत नाहीत, याचा मला अहंकार आहे का? माझे कपडे खूप सुंदर असतात, मी कपडे छान पद्धतीनं घालते, दुसरे घालत नाहीत, याचा मला अहंकार आहे का? एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी सद्गुरू मला समजावून सांगण्याचा प्रयत्न का करत असतील? कुठंतरी माझ्याकडून त्या घडत असतील म्हणूनच ना. का तर आपणच म्हणतो सद्गुरू अंतर्यामी आहेत, मग सद्गुरू मला हे का सांगतायत? याची समजून घ्यायची गरज मला आहे सत्संगाची, प्रत्येकाला. का तर कितीही नाही म्हणलं तरी माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकणारच असतो. मग कुठंतरी ह्या चुका डबल होऊ नयेत, किंवा सद्गुरू मला जे काही सांगतोय ते मला शिकायचंय म्हणून आम्ही जर शिकत गेलो ना तर नक्कीच आम्ही सुधारणार. सद्गुरू माताजी पुढे जाऊन आणखीन सांगतायत की कोणीही संत किंवा भक्त याच्यासाठी भक्ती करत नाहीत की आम्ही प्रसिद्ध व्हावं, पॉप्युलर व्हावं, आमचं नाव व्हावं, आम्हाला कुणीतरी चांगलं म्हणावं. का तर संतांची किंवा भक्तांची ही अवस्थाच नसते. का तर आपण बरंच इतिहासामध्ये आपण सगळेजणांनी वाचलं असेल, भक्त प्रल्हादाचं उदाहरण असेल, किंवा संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, म्हणजे बऱ्याचशा संतांचे पण आपण बऱ्याचशा गाथा वाचलेल्या आहेत. मग ह्याच्यातून आपल्याला काय समजतं? या जे संत तुकाराम महाराजांचं इतकं आदरानं नाव निघतं, त्यांनी काय मी एवढं प्रसिद्ध होण्यासाठी त्यांनी केलेलं आहे का काम? हे नाही केलेलं. पण जो भक्त ह्या भगवंताचं नाव पुढं करून जो चालत असेल ना, जो ह्याच्या प्रचारामध्ये असेल ना, त्याचं नाव आपोआप निघतं हो. पण त्याच्यासाठी कुठंतरी मला प्रसिद्ध व्हायचंय म्हणून जर आपण करायला गेलो ना तर मात्र आपलं अवघड होऊन बसणार आहे बरं का. बघा सत्संगजी, सद्गुरूनं एक सुंदरसं उदाहरण सुद्धा दिलं की सद्गुरू म्हणतायत की एका संतांकडे मोजकेच शिष्य होते, मोजकेच अगदी थोडे शिष्य होते. मग त्याच्यामध्ये आणखीन एक शिष्य आला जो चांगल्या घराण्यातला होता. तो म्हणला की महात्मा तुम्ही आमच्या घरी चला, का तर हे सगळे मिळून तुम्हाला जेवढं देऊ शकत नाहीत, हे काहीच देऊ शकत नाहीत, एवढं मी तुम्हाला काय काय देऊ शकतो. म्हणजे खूप चांगलं खाणं पिणं राहणं सगळी मी तुमची व्यवस्थित सोय करू शकतो, तुम्ही फक्त माझ्या घरी चला. त्यावेळेस ते संत त्यांना म्हणाले की तुम्ही मला ते देऊ शकत नाहीत जे हे भक्त मला देऊ शकतायत. मग याला तिथं सुद्धा कुठेतरी अभिमान आला, राग आला, द्वेष मनामध्ये आला की नेमकं हे देऊ शकतायत आणि मी देऊ शकत नाही, असं माझ्याकडे काय नाही. त्यांना घरी घेऊन गेले, त्यांचा सगळा आदर सन्मान केला, सगळं काही व्यवस्थित केलं. मग ज्यावेळेस घरी गेल्यानंतर त्यांची भेट स्वीकार केली नाही त्या संतांनी आणि म्हणाले की हे संत मला प्रेम भक्ती विश्वास श्रद्धा हे सगळं देऊ शकतात जे की तुम्ही नाही देऊ शकत, जे की तुमच्याकडे नाहीच. मग आज सद्गुरू मला हेच तर समजून द्यायला आलाय की नेमकं निरंकारी मिशन आहे काय. सद्गुरू म्हणतायत तुम्ही जेव्हा याच्याशी जुडताय ना, तेव्हा तुम्ही जेव्हा या भगवंताशी जुडताय, या निरंकारी मिशनशी जुडताय, त्यावेळेस करेक्ट रिझन ठेवून जोडा. का तर कुठंतरी माझं हिथं आल्यानंतर चांगलं होईल, मला हिथं आल्यानंतर हे भेटेल, हिथं आल्यानंतर मला मूलबाळ होईल, या कारणानं जर तुम्ही इथं येत असाल आणि तुमची ती कारणं जर पूर्ण होत नसतील तर तुम्ही याच्यापासून तुटायलाही काय वेळ लागणार नाही. सद्गुरूला सांगायचंय काय ह्याच्यातून की भगवंत माझ्यासाठी जे काही करत असतो ना ते योग्यच असतं. मग माझा विश्वास कुठेतरी त्याच्यावर पाहिजे की तो माझ्यासाठी जे करतोय ना, त्यानं आज मला मूल दिलं असेल ठीक आहे, नसेल दिलं तरी ठीक आहे, आज काही त्यानं माझ्यासाठी धन दौलत दिली असेल तरी ठीक आहे, नसेल दिली तरी ठीक आहे, का तर त्याची इच्छा आहे. मग ज्यावेळेस माझा सद्गुरू हे सगळं त्याच्यावर सोपवायला सांगतोय तर मग आपण आपल्या मनामध्ये काहीतरी ठेवून की मला हे भेटावं ते भेटावं म्हणून मी सत्संग करते का? नाहीतरी आम्ही एखाद्याला जोडताना आम्ही काही चुकीची कारणं सांगून त्याला सत्संगशी जोडतोय का? सद्गुरू म्हणतायत करेक्ट रिझन ठेवूनच सत्संगशी जोडा, ह्या देवाशी जोडा. मग गरज आहे तेच करण्याची जे मला सद्गुरू सांगतायत. असं सत्संगत सद्गुरूने जे काही सांगितलं ते आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशी शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईकही करत जा आणि कमेंटमध्ये नेमकं काय चुकतंय काय बरोबर आहे तेही सांगायला विसरत जाऊ नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.